लेखांक 3. नागपूर. हिंदूंचे मनगट. 3-4 वेळा त्यांना भिवविण्याचा नि त्यांचेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना तेथील मुसलमानांना जेव्हा कणखर नि सामर्थ्यवान दिसले, तेव्हा मुसलमान बंधू अत्यंत समंजसपणाने, कारण आपल्या पाशवी वृत्तीला इथे खाद्य मिळणार नाही नि उलट आपलेच डोके रक्तबंबाळ होईल अशी समजूत पटवून सानुभव समंजसपणाने हिंदू लोक ज्या रीतीने समेट करावयाला सिद्ध असतील, त्या रीती आम्हाला मान्य आहेत. आम्ही काहीही तक्रार करणार नाही. आम्ही समेट करावयाला सिद्ध आहोत अशा रीतीच्या औदार्य दर्शनाने तडजोडीला ते पुढे आले. नि हिंदूंनी आपल्या प्रबलतेचा अवास्तव लाभ न घेता न्यायाला अनुसरून योग्य ती तडजोड केली आणि त्यापुढे निघालेल्या हिंदूंच्या कोणत्याही मिरवणुकीत काहीही भानगड झाली नाही. आता याच्याच बरोबर उदाहरणासाठी गुलबर्गा नि कोहट घ्या. निजामच्या नेमलेल्या कमिशनच्या अध्यक्षाने गुलबर्ग्याचे राक्षसी वृत्तीचे अपराधी इतर सभासदांनी अपराध्यांचे अपराध सिद्ध असल्याचे सांगितले असून निरपराधी आहेत असे निजाम साहेबास कळविले नि त्या अपराधी मुसलमानांना मुसलमानी निजामाने दोषमुक्त ठरवून सोडून दिले. या फुशीचा परिणाम त्यांना पुन्हा हिंदू देवळांवर, हिंदूंवर आक्रमण करावयाला प्रोत्साहन मिळण्यात झाला. कोहटचे प्रमुख नेते गांधीजी नि शौकत अली यांच्यापुढे येऊन असे म्हणतात की इतके दिवस आम्ही हिंदूंना भ्रष्ट करीत होतो नि त्यांच्या बायकांना धरून नेऊन त्यांच्याशी निका लावित होतो, पण हिंदू काही एक तक्रार करीत नव्हते नि आमची एकी होती. परंतु आताशा आम्ही पळवून आणलेल्या त्यांच्या बायकांवर ते आपला हक्क सांगून परत घेऊ पाहतात. भ्रष्टविलेल्या हिंदूंना शुद्ध करतात नि त्यामुळे आमची एकी तुटली, बेकी झाली नि त्याचा दंग्यात परिणाम झाला. कोणत्याही हिंदूंच्या बायकोला मुसलमानाने स्पर्श करताच तीवर पहिल्या पतीचा हक्क राहत नाही नि भ्रष्टविलेला हिंदू मुसलमान होतो असे आमच्या कुराणात सांगितले. आणि हिंदूंनी आमच्या या कृत्याच्या आड येणे म्हणजे आमच्या धर्मावर हल्ला आहे, हे आम्ही कसे सहन करणार? कोहटच्या मुसलमानांचे नि नागपूरच्या मुसलमानांचे कुराण वेगवेगळे आहे काय? किंवा कोहटच्या मुसलमानांचे कुराण नागपूरच्या मुसलमानांच्या कुराणाच्या महम्मदाहून निराळ्या महम्मदाने लिहिले होते काय? कुराणही तेच नि कुराणकर्ता महम्मदही तोच. फरक केवळ हिंदूंच्या सामर्थ्यात आहे. कोहटचे वा गुलबर्ग्याचे हिंदू असावध नि विस्कळीत म्हणून सामर्थ्यहीन आणि नागपूरचे हिंदू संघटित, सावध म्हणून सामर्थ्ययुक्त, आणि याचमुळे नागपूरच्या मुसलमानांचा समंजसपणा नि कोहटच्या गुलबर्ग्यादी स्थलांच्या समजुती यांच्यात फरक आहे. जेव्हा सामर्थ्यात शांतता किंवा शांततेसाठी सामर्थ्य हा सिद्धांत लक्षात ठेवावा. हिंदू धर्मावर घाला घालून त्याला धुळीला मिळवण्याची भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या अग्रणीचे नेतृत्वाखाली बद्धपरिकर झालेला मुसलमान समाज अविश्रांतपणे संघटित होऊन वाटेल त्या मार्गाने, छलाने वा बलाने हसन ई झामीने तयार केलेल्या संघटना स्वरूपाचे आविष्करण करणारे खतरे का घंटा नामक आर्य समाजाचे प्रसिद्ध केलेले पुस्तक पहा. हिंदू धर्माचा नाश करण्याचा निश्चय करून त्याच्या जीवितावर उठले आहेत. इतक्यानेच भागले नाही. या संकटाचे स्वरूप याही पेक्षा तीव्र झालेले आहे. हिंदूंना कोपराने चेपीत चेपीत त्यांच्या जवळून जवळ त्यांना स्वतःला वाटेल तसे वागवण्याची मोकळीक मागून निरुपायाचा दोष वा दिखाऊ तडजोडीच्या अपयशाचे खापर हिंदूंच्या डोक्यावर फोडून निरुपायाने आम्हाला अफगाणिस्तान नि इतर मुसलमानी सत्तेचा आश्रय करूनच हिंदुस्थानावर मुसलमानी राज्य लादावे लागेल असे ते स्पष्ट म्हणू लागले आहेत. याचा उघड अर्थ हा की उघड म्हणा की गुप्त म्हणा,
हिंदुस्थानावर मुसलमानी आसन जमवण्याचा त्यांचा हेतू नि तदनुसार त्याचे दीर्घ प्रयत्न सुरू झालेले आहेत. जगामध्ये आत्ताच पुन्हा एका दुसऱ्या महायुद्धाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. राजकारणाच्या अभ्यासकाला ही स्वप्ने पूर्वीच पडलेली होती. तुर्कस्थानात, अरबस्थानात, अफगाणिस्तानात निरनिराळ्या कारणाने मुसलमान पुढाऱ्यांची शिष्टमंडळे आताशा जात असतात. अफगाणिस्तान आदीतील जिवंत राजकारणात खेळत असलेल्या राजकारणी पुरुषाशी भेटी घेणे इत्यादी चालू असल्यामुळे मान्य पुढाऱ्यांना त्याचा वास आधीपासूनच आला असला पाहिजे आणि जगात पुन्हा होणाऱ्या भावी महायुद्धात सर्वव्यापी साम्राज्याच्या हिताहिताच्या गुंतागुंतीमध्ये इंग्लंडही त्यामध्ये निश्चितपणे ओढवले जाणार हेही ठरल्यासारखेच. अशा वेळी हिंदुस्थानात आतून 7 कोटी मुसलमानांचे संघटित बलाने बलवान, सहाय्यग्रस्त नि बाहेरून सशस्त्र अफगाण दिकाची राज्यतृष्णेची हुल्लड याच्या मिलाफाने हिंदुस्थानला मुसलमानग्रस्त करण्याचा डाव ते खेळीत आहेत. किंवा तसा आपल्याला खेळता येईल या गोड कल्पनेने ते प्रयत्नशील झालेले आहेत. अशा वेळी हिंदू जातीच्या आधीच विपन्न स्थितीमध्ये हे येणारे नवे संकट तिची कशी काय दशा उडविल याची कल्पना तरी हिंदूंना आहे का? जर त्यांना आपली दैन्यावस्था घालविणे असेल, जर त्यांना आपल्या जातीचे जगातील अस्तित्व अचल नि निश्चित करणे असेल, जर पुन्हा त्यांना विभवपूर्ण, समर्थ नि संपन्न आणि निर्भय नि निश्चित होणे असेल, तर यावरील संकटाचे यथार्थ नि पूर्ण स्वरूप ओळखून घेऊन हिंदूंनी समर्थ, स्वसंरक्षणक्षम नि सुसंघटित होणे एवढाच एकमेव उपाय आहे. आपणाला कोणावर आघात करावयाचा नाही. जे न्यायाने दुसऱ्याचे आहे त्याचा अपहार करावयाचा नाही. छळाने वा बळाने इतरांना बुडवायचे अथवा छळावयाचे नाही. परंतु आघात करणाराच आघात प्रत्याघाताने दूर सारावयाचा आहे. आपले गेलेले बंधू परत घरी आणावयाचे आहेत. जाणारे थांबवावयाचे आहेत. दुरावस्थेत असलेल्या आपल्यातील आपल्या अस्पृश्य बंधूंची दुरावस्था दूर करून त्यांना वर घ्यावयाचे आहे. सर्व हिंदू समाजाला सुसंघटित नि समर्थ बनवावयाचे आहे. कदाचित वेळ प्रसंग पडल्यास आणि असले प्रसंग केव्हा ना केव्हा तरी ओढवण्याचा पुष्कळ संभव आहे. हे कोहट, गुलबर्गा, नंदुरबार, येवले, मलबार इत्यादी दंग्यांवरून नि मुसलमानांच्या स्वभावसिद्ध धर्मवेडाच्या वारंवार उद्रेक पावणाऱ्या भावनांवरून स्पष्ट आहे नि यावरून असले प्रसंग येणे हेच अपरिहार्य. न आले तर तो अपवाद समजावयाचा. अशी स्थिती असल्याने व्यूहबद्ध करण्यासाठी कवायत इत्यादी आजच्या काली शक्य त्या संरक्षण कला शिकवून संघटित, समर्थ, सर्वव्यापी, दक्ष नि समाज संरक्षणोद्युक्त असे हिंदू जातीतील तरुण वर्गाचे एक महान दल उभारावयाचे आहे आणि हे सर्व आपले गेलेले परत मिळवण्यासाठी आहे. ते राखण्यासाठी आपला समाज दुसऱ्या आक्रमणकारी आतताईच्या आक्रमणापासून सुरक्षित नि निर्भय करण्यासाठी थपडीस थपड मिळेल तेव्हा हिंदूंच्या वाटेत जाणे नको, त्याच्याशी खाजवाखाजवी नको, नाहीतर ते आपले पुरेपुरे पारिपत्य करतील असा स्वानुभव नि दरारा दुसऱ्यांच्या मनात बसवून नागपूरप्रमाणे वचकून राहून शांततेनं राहण्याची प्रवृत्ती इतर समाजात उत्पन्न करण्यासाठी हे सर्व हिंदूंना करावयाचे आहे. दुसऱ्याचा अपहार करणे, दुसऱ्यावर आक्रमण करणे हा हिंदूंचा स्वभावच नाही. हे हिंदूंच्या रक्तातच नाही. याला मागचा इतिहास साक्ष देत आहे. तेव्हा त्या इतिहासाकडे पाहून नि हिंदूंच्या स्वभावाकडे पाहून इतरांनी त्यांच्या वाढत्या सामर्थ्याला भिण्याचे कारण नाही. सामर्थ्याबरोबर मनाची समतोल बुद्धी, पराक्रमाबरोबरच क्षमा, वैभवात सृजनता या अशाच
गुणसमतोलतेच्या कृत्यांनी हिंदूंचा इतिहास भरलेला आहे. इतकेच नव्हे, तर अजून सुद्धा तेच अनुभवायला येत आहे. मुसलमानांचे वर्चस्व आहे तिथे मुसलमानांच्या तामसी वृत्तीची भयावह तरवार हिंदूंच्या डोक्यावर केव्हा पडेल नि त्याच्या जीवावर गुदरेल याचा नियम नसतो. तेथील हिंदू जनता नेहमी मुसलमानी अत्याचाराच्या संभवाच्या धाकात असते. दरवेळी मुसलमान दटावीत असतात. हिंदूंच्या संबंधात अन्यायी नि दडपणाचे त्यांचे वर्तन असते. पण उलट नागपूरसारख्या ठिकाणी मुसलमानांची रग जिरवणारे हिंदू स्वसंरक्षणक्षम, आघातावर प्रत्याघात करून आघातहस्त छिन्न करावयाला समर्थ नि प्रबल तर असून सुद्धा निष्कारण आक्रमण आपल्यावर हिंदू लोक केव्हाही करणार नाहीत नि आपल्यावर अन्याय होणार नाही हे स्वानुभवाने, त्याच्या स्वभावाच्या माहितीने जाणून नागपूरचे मुसलमान विश्वस्त असल्यामुळे निर्भयतेने नि स्वस्थ मनाने आपापले व्यवहार करीत आहेत. हा वर्तमान कालातील प्रत्यक्ष अनुभव आहे. तेव्हा हिंदूंच्या सामर्थ्याच्या वाढीचे इतर कोणत्याही समाजाने भय बाळगण्याचे कारण नाही आणि ही गोष्ट प्रत्येक समाज पूर्णपणे जाणू नये.